नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. भाग 1 मध्ये आपण पाहिली मुंबईबद्दलची संपूर्ण माहिती. फोर्ट्स ऑफ मुंबईच्या 6 किल्ल्यांच्या सिरीजपैकी आपण आता पहिला किल्ला सायन किल्ला बघणार आहोत. चला तर. सेंट्रल रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशनपासून हा सायनचा किल्ला 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सायनचे हे जवाहरलाल नेहरू गार्डन आणि सायन किल्ल्याला प्रवेश विनामूल्य आहे. या फलकावरती सायन किल्ल्याची संपूर्ण माहिती हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेली आहे. हा सायनचा किल्ला टेकडीवरती असल्यामुळे तुम्हाला येथून किल्ल्यावरून मुंबईच्या आजूबाजूचा परिसर दिसतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण थोड्याच वेळात आपल्याला दुर्गवाटा अथर्व बेडेकर आपल्याला ह्या सायनच्या किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देणार आहे. मुंबईचे किल्ले ह्या सिरीजमधला हा भाग 2 आहे. मित्रांनो, आता आपण बघत आहोत फोर्ट्स ऑफ मुंबईमधल्या 6 किल्ल्यांपैकी पहिले 2 किल्ले म्हणजे सायनचा किल्ला आणि त्यानंतर धारावी किल्ला म्हणजे काळा किल्ला. तर आता आपण अथर्व बेडेकरकडनं ह्या सायन किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आता आपण या सायन किल्ल्याचा एकदम टॉप मोस्ट पार्टवरती आहोत आणि हा किल्ला पहिल्यांदा बांधला गेला तो पोर्तुगीज काळामध्ये. ही साईट सिलेक्ट केली गेली. साईट सिलेक्ट करणं म्हणजे ही जागा निवडणं किल्ल्याच्या बांधणी किंवा दुर्गाच्या बांधणीसाठी. तर ही पोर्तुगीज काळामध्ये निवडली गेली आणि नंतर आजचं जे आपल्याला बांधकाम दिसतंय हे बांधकाम संपूर्णपणे ब्रिटिश काळातलं आहे. जे ब्रिटिश इंजिनियर होता जेरॉल्ड ऑन्जियर नावाचा, तर त्याने सगळं हे याचं बांधकाम केलेलं आहे. आता सायनच का म्हणजे हीच जागा का सायनमध्ये, तर एक परळ नावाचं जे बेट आहे मुंबईमधच्या टोटल 7 बेटांमधलं, त्या बेटाच्या एका टोकावरती पूर्ण डोंगर आहे. नंतर आता हा लँडस्केप कम्प्लीट चेंज झाला आहे. इथे तेवढा डोंगराचा भाग शिल्लक आहे. तर समोर खाडी आहे आणि त्याच्या पलीकडे साष्टी आहे जे पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. तर पोर्तुगीज कधी अटॅक करू शकतात, पहिले ते त्यांना हुंड्यामध्ये दिलेलं आहे तरी, कारण हे दोन्ही शत्रू राष्ट्र आहेत युरोपमध्ये, त्याच्यामुळे एकमेकांमध्ये यांची युद्ध चालू असायची. तर हे पोर्तुगीज आपल्यावर कधी हल्ला करू शकतात या उद्देशानं हा सायनचा किल्ला ब्रिटिशांनी वसवला आणि हा एक स्ट्रॉंग पॉईंट इथे निर्माण केला, किंवा स्ट्रॉंग होल्ड इथे निर्माण केला. त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण आता इकडे या बाजूला जर गेलो तर पूर्ण आपली उल्हासी खाडी आहे, म्हणजे मुंबईचा ईस्ट कोस्ट आपण ज्याला म्हणतो, पूर्वेकडचा भाग. तर इथून पूर्ण व्यापारी जहाज पूर्ण अगदी माहीमपर्यंत जाऊ शकत होती आणि हा व्यापार चालायचा. याचे उल्लेख आपल्याला इव्हन गॅझेटियरमध्ये पण सापडतात मुंबईचे. तर हे पूर्ण सिक्युअर करण्यासाठी त्यांनी टोटल असे लाईनमध्ये 4 किल्ले बांधलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला हा सायनचा. त्याच्यानंतर आज आपण जिथे सायन्स स्टेशनला उतरतो त्या सायन्स स्टेशनला उतरलो की आयुर्वेदिक कॉलेज आहे उजव्या हाताला आणि तिथे वरती टेकडी आहे. तर त्या टेकडीवरती एक किल्ला होता छोटासा अगदी, म्हणजे चौकी म्हणू शकतो, किल्ला म्हणणं पण खूप मोठं आहे त्याच्यासाठी. त्याचं रिवाना, तर तो रिवाचा किल्ला. आणि नंतर आपण याच्यानंतर जो व्हिजिट करणार तो धारावीचा किल्ला. सो हे 3 आणि सगळ्यात शेवटी त्याच लाईनमध्ये सरळ गेलो की माहीमचा किल्ला. हे असे 3-4 ठाणी बांधून त्यांनी पूर्णपणे हा पट्टा सिक्युअर केला होता. कारण ह्याच्या बरोबर समोरचं जे बेट आहे ते साष्टीचं बेट आहे आणि तिथे संपूर्ण पोर्तुगीज राज्य करत होते ते पार अगदी वसईपर्यंत. त्यामुळे आणि ठाणे सुद्धा पोर्तुगीजांच्याच ताब्यामध्ये होते. त्यामुळे हे एक स्ट्रॅटेजिक लोकेशन त्यांनी शोधून इथे किल्ला बांधलेला आहे पोर्तुगीजांनी. ठीक आहे. आणि हा म्हणजे साईट पोर्तुगीजांनी सिलेक्ट केली. नंतर ब्रिटिशांनी तो किल्ल्याचा मोठ्या स्वरूपामध्ये इथे बांधणी केली. आणि जसं मग अशी नाईक म्हणाले की कथा म्हणाला की हायवे जो आहे तो किल्ल्याचा डोंगर सोडून बांधला गेलेला नंतरच्या काळात. हे सत्य आहे. आता आपण हळूहळू हा किल्ला बघू. अतिशय छोटा आहे आणि या समोरच्या बाजूला जो मध्ये खाजणाचा प्रदेश खाडी आणि पलीकडे
साष्टीचं बेट हे स्ट्रॅटेजिक लोकेशन आपण जर डोक्यात ठेवलं तर मग आपल्याला याचं महत्त्व एकंदर लक्षात येतं. तर किल्ला बघूया आणि हा पूर्णपणे ब्रिटिश काळातला म्हणजे आता तर हा पूर्ण रिनोव्हेट केलेला आहे रिनोव्हेशनच्या नावाखाली. त्यामुळे आपल्याला इथे आता परत सिमेंट वगैरे दिसते. पण ही जी एकंदर स्टाईल त्याची काही चेंज झालेली नाही आहे. ही जी एकंदर जी स्टाईल आहे स्टाईल ब्रिटिशांची पोर्तुगीजांची अजून थोडी वेगळ्या पद्धतीची. हे सगळे राहण्याच्या खोल्या मजा सोयाचं कारण आणि बाकी बरीचशी पडझड झाल्यामुळे आता एखादा गुरु फक्त एखाद्या बाजूला आजूबाजूला. त्याच्यामुळे बाकी असं म्हणजे आपण चर्या म्हणतो की अटॅक करण्याचा चर्या असतात असं काही या याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. वसईच्या किल्ल्यात असं बऱ्याच प्रमाणात होतं पोर्तुगीजांनी केवळ ठाण्याच्या किल्ल्यात आणि ह्या इथे छोटे छोटे किल्ले हे यांचा जास्त वापर हा काही ॲडमिनिस्ट्रेशन आणि सिक्युरिटी आणि चौकी या दृष्टीने याचा उपयोग जास्त आहे. त्यामुळे ते खूप लिमिटेड सिबंदी आहे. जवळ 5 दिसणार नाही त्यामुळे थोडं थोडंच दिसणार फेरी पूर्ण करू. तुमच्या तिथपर्यंत काही प्रश्न असेल तर मला विचार. सायन किल्ल्यानंतर आता आपण चाललो आहोत धारावी म्हणजे काळ्या किल्ल्याला. हा 90 फीट लेदर मार्केट रोड आहे. इथून समोरून ह्या लहानशा रस्त्याने तुम्ही काळ्या किल्ल्याला म्हणजे धारावीच्या किल्ल्याला जाऊ शकता. हा काळा किल्ला रोड आहे. हा जो रेवा फोर्ट काळा किल्ला म्हणजे धारावी किल्ला इथे हे किल्लेश्वर दत्त मंदिर आहे. हा समोर तुम्हाला धारावीचा काळा किल्ला दिसत आहे. इथे ह्या फलकावरती या काळ्या किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे. या किल्ल्याच्या भोवती लोकवस्ती असल्यामुळे आपल्याला अशा ह्या छोट्याशा वाटेने किल्ल्यापर्यंत जायला लागते. ह्या किल्ल्याला प्रवेशद्वार नसल्यामुळे अशा ह्या छोट्या शिडीने वरती चढून किल्ल्यावरती यावे लागते. अशा प्रकारे एक एक करून आम्ही ह्या किल्ल्यावरती येत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण थोड्याच वेळात आपल्याला अथर्व बेडेकर ह्या किल्ल्याबद्दलची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देणार आहे. फोर्ट्स ऑफ मुंबई ह्या 6 किल्ल्यांच्या सिरीजपैकी आता आपण ह्या भाग 2मध्ये बघत आहोत. हा धारावीचा किल्ला म्हणजे हा काळा किल्ला. चला तर आता आपण जाणून घेऊया या धारावी काळ्या किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती अथर्व बेडेकरकडनं. तर जसं मगाशी आपल्या गाडी काकाने सांगितलं की किल्ल्याचं नाव काळा दुर्ग आहे. पूर्णपणे बसाल्टमध्ये बांधलेला आहे. ब्रिटिशांनी बांधलेला आहे. जसं मी मगाशी खाली गव्हर्नर सांगितला तर त्यांनी त्याच्या काळात 1737 साली हा किल्ला बांधलेला आहे. आणि जसं मी मगाशी खाली म्हटलं मी आत्ताही पन्ना तेच म्हणतोय या किल्ल्याला प्रवेशद्वार नाही. आत्ताही तुम्हाला कुठून वरती यायला ऍक्सेस दिसतोय का? हा आपण आलो तो सोडून एवढासाच किल्ला. आता मगाशी म्हटलं आता माझ्या मागच्या बाजूला ही पूर्ण जी आपण खाडी मगाशी सायन्सच्या वेळेला म्हटलं जेव्हा बेटं होती 7 रेक्लेमेन्शन व्हायच्या आधी तर तेव्हा पूर्ण कनेक्टेड आहे. आणि हे सगळा पार्ट समोरचा पोर्तुगीजांकडे जे आता समोर एक डेपो पण येतो तो सगळा खाडीचा भाग आहे. खाडी बुजून तिकडे डेपो झालेला आहे. आणि पलीकडे साष्टीचं बेट जिथे पोर्तुगीज आहे. तर हा सगळा व्यापार इथून जो चालत होता तो सिक्युअर करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नरने त्यावेळेला 1737 साली हा मधला धारावीचा किल्ला बांधला. आणि ही एक पूर्ण चेन निर्माण झाली. जे एकदम पहिले शिवडीचा किल्ला आहे ईस्ट कोस्टला. त्याच्यानंतर थोडं पुढे आत आलं की सायन्सचा. मग नंतर रिवा फोर्ट मी मगाशी तुम्हाला म्हटलं जिथे आज आयुर्वेदिक महाविद्यालय आहे सायन्स स्टेशनच्या बाजूला. तिथून नंतर हा लगेच आणि मग इथून पुढे माहीमचा. अशी ही पूर्ण एक चेन आहे किल्ल्यांची बांधली गेलेली. तर त्यातला हा याचा धारावीचा किल्ला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला एंट्री नाही. तर मग आत येणार कसे? तर अगदी याच्या तटापर्यंत पाणी लागत होतं. त्याच्यामुळे डायरेक्ट बोटीतून आतमध्ये म्हणून त्याला एंट्री दिलेली नाही. आणि असा एकमेव किल्ला की ज्याला प्रवेशद्वार नाही आहे. तर प्रत्येक किल्ल्याला प्रवेशद्वार असतं. पण आता जसं मी मगाशी म्हटलं कारण मी स्वतः साईट सिलेक्शनवरती अभ्यास करतो साईट सिलेक्शन ऑफ फोर्ट्स. तर त्याच्यावरती एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची लक्षात आली ती जे कुठचाही किल्ला बांधताना सगळ्यात पहिले काय पाहिलं जातं तर पाणी. तिथे आपल्याला एक विहीर दिसते जी आता क्लोज केलेली आणि विहीर आहे. पाणी सापडलं म्हणून किल्ला बांधला गेला. म्हणजे राज्यकर्ता कोणीही असो म्हणजे मराठी असोत मुघल असोत ब्रिटिश असोत पोर्तुगीज असोत कोणीही असो किंवा अगदी ऐतिहासिक काळातले सुद्धा असोत
एन्शंट पिरियडमध्ये प्रत्येकाने पाणी पाहिजे, म्हणजे लेण्या असोत किल्ले असोत सगळ्यासाठी पहिले पाणी. जर पाण्याचा स्रोत सापडला तर आपल्याला पाणी तिथे साईट डेव्हलप केली जाईल, नाहीतर केली जाणार नाही. आता आपण जेव्हा शेवटी शिवडीला जाऊ तेव्हा मी खांदेरीबद्दल पण थोडं तुम्हाला सांगेन, कारण तिथून जवळ आहे खांदेरी. तर खांदेरीचा एक किस्सा असा होता की पहिले खांदेरी, मराठ्यांच्या आधी खांदेरी पोर्तुगीजांनी सिलेक्ट केलं होतं किल्ला बांधण्यासाठी, पण त्यांना तिथे पाणी सापडलं नाही म्हणून त्याने ती साईट हे करून टाकली, डिस्कार्ड करून टाकली की आम्ही इथे किल्ला नाही बांधणार. पण नंतर मग मराठ्यांनी यशस्वीरित्या तिथे पाणी शोधलं आणि मग नंतर जो काय मोठा संग्राम झाला त्यावर आपण बोलू शिवडीच्या किल्ल्यामध्ये पण, की तेव्हा मराठ्यांना पाणी सापडलं म्हणून त्यांनी तो भर पावसाळ्यामध्ये हार्डली 3-4 महिन्यात, म्हणजे तुफान पाऊस जेव्हा असतो जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत, ह्या पिरियडमध्ये खांदेरीचा किल्ला बांधलेला आहे. चौकी म्हणजे आता महत्वाचं काय, माहीमचं जिथून मिठी नदी जिथे मिळते तिथे एक खाडी आहे, त्या खाडी पार इथून या ईस्ट कोस्ट पर्यंत मुंबईच्या बोटीने प्रवास करू शकत होतो. आणि सगळी जी मालवाहू जहाज आहे ती माहीमपासून आतमध्ये जाऊन अगदी ईस्ट कोस्ट पर्यंत जातो. आता ह्यांना सिक्युअर करायला तर काहीतरी पाहिजे, कारण महत्वाचा जो रेव्हेन्यू जनरेट होतोय, जो पैसा येतोय राज्यामध्ये, तो पूर्ण वाहतोय ना इथून. म्हणजे त्यांची सिक्युरिटी हा पर्पज सगळ्यात महत्वाचा आहे. मग त्यांना सिक्युअर करण्यासाठी इथे या सगळ्या किल्ल्यांची अशी शृंखला निर्माण केली. पण बरेच ठिकाणी राहण्या खाण्याची वगैरे सोय इथे काहीच नाही आहे. आता आपण मगाशी पण तेच म्हटलं, मुंबईतले जे बरेचसे किल्ले आहेत, आता आपण किल्ला म्हटलं की आपल्याला एकदम रायगड आठवतो, राजगड आठवतो, सिंहगड आठवतो, असे जे प्रचंड महाकाय किल्ले आहेत ते आठवतात. पण हे त्याच्या अनुषंगाने न विचार करता हे ॲज अ चौकी, टेहळणीचं ठिकाण आणि चौकी या अनुषंगाने हे किल्ले बांधले. जेवढी गरज आहे तेवढाच बांधला गेला. त्यामुळे त्यांना योग्य स्थळ जेवढं मिळेल तेवढ्याच्यात, आणि त्यांना जेवढी गरज आहे सगळ्या बाजूनी, कारण जी वास्तू बांधताना मेन पहिला आपण फाउंडेशन बघतो की ते किती स्ट्रॉंग होते, त्याच्यावर तो पुढे किती काळ टिकेल ठरवतो. त्यामुळे त्यांना या दलदलीच्या जमिनीमध्ये, कारण पूर्ण समोर खाडी आहे, या दलदलीच्या जमिनीमध्ये त्यांना जेवढं फाउंडेशनसाठी गरजेचं आहे तेवढं त्यांनी घेतलं. आणि फार मोठी गरज नाही, कारण पुढे सायनचा किल्ला आहे, परत रिवा फोर्ट, इकडे माहीमचा मोठा किल्ला आहे. हे सगळे किल्ले झाले, ही एक मध्ये फक्त एक चौकी आधारच आहे म्हणून तेवढाच लिमिटेड. मित्रांनो, पुढील भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत माहीमचा किल्ला आणि बँड्राचा किल्ला. तर मित्रांनो, फोर्ट्स ऑफ मुंबई ह्या सिरीजमधला हा भाग 2 तुम्हाला कसा वाटला? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया भाग 3.